केरळमध्ये कलांनुसार काँग्रेसलाच बहुमत मिळतंय असं चित्र आहे। केरळमध्ये 10 वर्षांनंतर सत्ता पालट होण्याच्या चिन्ह सध्या दिसतात, कारण 87 काँग्रेस आहे आणि भाजपकडे मात्र बहुमताचा आकडा सध्या तरी नाही। त्यामुळे आता डाव्यांच्या हातातली ही जी सत्ता आहे केरळची ही निष्ठत चाललेली आहे। डाव्यांच्या हातातली ही सत्ता निष्ठत चाललेली आहे। काँग्रेस आघाडी, काँग्रेसचं UDF यांच्याकडे ही सत्ता जाणार असं सुरुवातीचे कल सांगतायत। भाजपचा आकडा जरी 5 असला श्यामल, तरी हा एक आशादायी आकडा आहे भाजपसाठी, कारण की केरळमध्ये भाजपाचं अस्तित्व शून्य आहे असं आपण म्हणायला हरकत नाही। केरळमध्ये गेल्या विधानसभेत भाजपनं जी त्यांची एकमेव विधानसभा होती नेमाम, ती सुद्धा गमावलेली होती। मात्र यावेळेस 5 जागांवर भाजप आघाडीवर आहे। ती आघाडी त्यांना शेवटपर्यंत टिकवता येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जर टिकवली तर भाजपसाठी ही अत्यंत आशादायी गोष्ट असू शकते केरळमध्ये त्यांचं राजकारण सुरू करण्यासाठी। केरळमध्ये येत्या काळात भाजपसाठी सुगीचे दिवस ठरू शकतात जर हा आकडा पुढे असाच वाढत गेला तर। सध्या तरी काँग्रेसच केरळमध्ये मोठा पक्ष ठरतोय।